मागच्या वेळेला याच ठिकाणी बाळा माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेची एक बैठक झाली होती. यावेळेला शिवसेनेतून गटबाजी समोर आली होती, कारण जिल्हा प्रमुख पदावरून या ठिकाणी मुद्दे उपस्थित आले होते, त्या गटबाजी झाली होती. आज जर आपण बघितलं तर माजी खासदार विनायक राऊत या बैठकीला उपस्थित आहेत, कसं बघताय? असं आहे की आम्ही जे आलो होतो ते कोर्टामध्ये तारखेला आम्ही आलो होतो. ते मागच्या वेळेला इथं आम्ही एक सभा घेतली होती. आमचे मित्र वैभव नाईक यांना ACBने जे नोटीस दिलं होतं अन्यायकारक, त्याच्या विरोधात सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आमच्याबद्दल खोट्या नाट्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन आजच्या तारखेला आमचे मित्र वैभव नाईक यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं, या सभेला बोलवलं. त्याचा फायदा निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीला होईल आणि त्यांनी निवडून आलेले जे सदस्य आहेत नगरसेवक त्यांचा सत्कार ठेवला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला की तुमचं देखील अशाच पद्धतीनं कौतुक होईल, पक्षाकरता काम करा. माजी खासदार विनायक राऊत हे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला सुद्धा प्रचारात दिसले नाही, सावंतवाडी वगळता, त्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे. काय सांगा? मला माहीत नाही की ते नाराज आहेत की खुश आहेत, हे मला काहीच माहीत नाही या विषयातला. दुसरी गोष्ट ते इकडे फिरकले की नाही फिरकले त्याची माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. आजच्या संदेश पारकर यांची उपस्थिती पण बघितलं तर इथे वेगळी एक आघाडी झाली होती. तुमचा विरोधक जो शिवसेना आहे आणि एकत्र काय खरं सांगायला गेलं तर आम्ही विरोधी पक्षातले लोक आहोत. ज्या वेळेला सत्ताधारी पक्षातले लोक आमच्याबरोबर आघाडी करायला येतात त्या अर्थी निश्चितपणे कुठेतरी समान हेतू, एक समान धागा की सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी चुकीचं घडतंय त्याला थांबवलं पाहिजे म्हणून हे सगळे एकत्र आल्याचं दिसतं. सर, तुम्ही भाषण करताना अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की तुम्ही एक संदर्भ दिला होता जुन्या सभांचा, त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की त्या पक्षाने मला मंत्री केलं, तुमच्या पक्षाने केलं नाही. या संदर्भात काय सांगा? नाही, तसं नाही. मी जेव्हा भाषणात सांगितलं की मी 3 नगरपालिका जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना आणि जिल्हा परिषदेची तयारी सुरू असतानाच निर्णयाक्षणी मला इथून संपर्क मंत्री पदावर बदललं, तर त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाला नाही त्या गेल्या पक्षाला. आता गमतीचा भाग मी म्हटलं त्याच पक्षानं मला मंत्रिपद दिलं होतं. गमतीचा भाग आहे, एवढा काही गांभीर्याचा भाग नाही. नाराज आहात का या पक्षाने मंत्रिपद दिलं नाही म्हणून? आता मंत्री ऐकून त्यांच्या सध्या बघितलं तर निवडणुकीच्या निकालानंतर तरी भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी आरोप प्रत्यारोपच्या पहिलीच 2 भावांमध्ये मी सांगू का, त्या दोन्ही भावांबद्दल मला काही बोलायची इच्छा नाही. पक्षाबद्दल म्हणत असाल तर त्यांनी एकनाथ शिंदेना कट टू साईज करायचं भाजपनं ठरवलेलंच आहे. पण एकनाथ शिंदे मला असं वाटतंय की भविष्यात त्यांच्या दबावाखाली येतील असं वाटतं. मुंबई महापालिकेच्या भारतीय जनता पार्टीला जिथे गरज असेल तिथं ते त्यांना जवळ घेतात, जिथे गरज नसेल, आपली ताकद असेल तिथं मात्र मित्रांना जवळ घ्यायचं नाही. म्हणजे माझं ते तुझं, माझं ते माझं आणि तुझं पण ते माझंच, ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे. साहेब, 2 अधिवेशनं झाली मात्र विरोधी पक्षनेता जाहीर केला नाही. तुमच्या नावाची शिफारस झाली आहे. तुमच्या नावाला घाबरतं सरकार असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही कोकणी आहात, मी कोकणी आहात, एवढं पाशवी बहुमत सरकारच्याकडे आहे तरी सुद्धा ते विरोधी पक्ष नेते पण जाहीर करत नाही, मला घाबरतात. हा आपला कोकणी माणसाचा सन्मान आहे असं आपण समजलं पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.